नमस्कार मम्मीज, आज डे आहे 3 आणि मी आज बनवत आहे आलू पराठे. तर मी आज फिलिंग करून आलू पराठे न बनवता डायरेक्टली त्यामध्ये पिठामध्ये टाकून बनवणार आहे आणि खूप छान आणि हेल्दी आणि नरम राहिले होते, खूप सुंदर झाले होते. तर चला आपण रेसिपी पाहूयात. तर इथे मी बटाटे घेतले आहे 3. फक्त एकाच मुलासाठी मी बनवत आहे, पण याच्यामध्ये 7 झाले आहेत आपले पराठे. तर इथे मी घेतला आहे सर्व मसाले, स्पायसेस आणि त्याच्यामध्ये चटणी, आपलं लोणचं असतं ना त्याचा झाला मसाला घेतला आहे, म्हणजे खूप छान अशी टँगी टेस्ट यावं म्हणून टेस्ट. आणि त्यानंतर मी 1 कप इथे भरून असं गव्हाचं पीठ घातलं आहे आणि छान असं मळून घेऊन तेल लावून घेऊन आपण थोडंसं ठेवणार आहोत. छान मळून झाल्यानंतर मी ठेवला आहे. त्यानंतर आता ही अशा प्रकारे दिसत असेल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काही जरी ॲड म्हणजे अगदी चीज वगैरे ॲड करून टाकू शकता. आणि मी अशा प्रकारे पराठा बनवून घेतला आहे आणि तव्यावर टाकत आहे तेल. त्यामध्ये टाकत आहे मी पराठा. खूप सुंदर असं झाला होता, कारण आपल्याला कधी-कधी वाटतं ना टाईम आहे का. जर तुमच्याकडे उकळलेले बटाटे नसतील तर तुम्ही ग्रेट करून किसून देखील बटाटे टाकू शकता, खूप छान लागतात. पण अशा प्रकारे मी प्रत्येक वेळेस वेगवेगळे बनवते आणि अशा प्रकारे बनवून पराठे दिले होते रोचिष्णूला. तुमच्या स्कूलमध्ये म्हणजे मुलांच्या स्कूलमध्ये चालत असेल तर तुम्ही सॉस देखील देऊ. तर अशाच प्रकारे तुम्ही पालकचे, मेथीचे सर्व प्रकारचे पराठे बनवू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.